नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. शेतीच्या नुकसानाचे पंचनामे सुरू. नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच मदत केली जाणार. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता. कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती. जळगावच्या चोपड्यात रन फॉर अजितदादा सद्भावना रॅली. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. आखाती देशातील युद्धामुळे देशभरात LPG गॅसची टंचाई. नांदेडमध्ये लोकांनी रात्रीपासून सिलेंडरसाठी लावल्या रांगा. सिलेंडर मिळत नसल्यानं काही ठिकाणी वाद. अमरावतीतील वडनेर गंगा येथे अंगणवाडीच्या मैदानावर मंदिर बांधकामावरून तणाव. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडेंच्या निधीतून मंदिर आणि सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा वाद चिघळल्याची माहिती. बीडमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक रस्ते पूल गेले होते वाहून. दिवंगत पालकमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देऊनही अद्याप दुरुस्तीची कामे अपूर्ण. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त. मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे तर पुण्यात 40 अंशावर. प्रादेशिक हवामान विभागातर्फे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा. मुंबईतील विक्रोळीत बिस्किट आणायला गेलेल्या मुलाचे दोघांनी केले अपहरण. निर्जनस्थळीने दाताने कानातील सोन्याचे डूल काढले. मुलाच्या कानाला दुखापत. पंढरपुरात एका 6 वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट कापण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर. या घटनेने एकच खळबळ. सोलापुरातील दुचाकी आणि ट्रकच्या अपघाताचा CCTV समोर. अपघातात 2 दुचाकीस्वारांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू. बीडच्या अंबाजोगाईत अज्ञात महिलेने 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या. महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.